नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदान मंजूर झालेलं आहे. त्या संदर्भात जी आर सुद्धा आलेला आहे. कोणकोणते 40 तालुके आहेत या आपण जी आर मध्ये समजून घेणार आहे. तर तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. त्या संदर्भात 29 फेब्रुवारी 2024चा हा जी आर आहे. तर काय आहे, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल वन विभाग 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. वर नमूद क्रमांक 5 येथील 9/11/2023च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतूद विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुकानिहाय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय. त्या अंतर्गत राज्यातील 40 तालुक्यांमधील खरीप 2023 हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यांतील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुदेय करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टरपर्यंत मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव शासनाने सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्ताला दिलेल्या आहेत. खरीप हंगाम 2023 मधील 40 तालुक्यांमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता वर नमूद क्रमांक 11 येथील पत्राद्वारे इकडे निधीची मागणी करण्यात प्राप्त झालेली आहे. आता शासन निर्णय काय आहेत, किती रक्कम जी आहे ते आणि कोणकोणते तालुके आहेत 40 ते सुद्धा दिलेले आहे. पहा, खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता येथील शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण अक्षरी रुपये 2,443,22,71,000 इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे एक पॉईंट वाचा, ज्यामध्ये एकदा मदत भेटली की परत भेटणार नाही. तसं काय आहे, तर सन 2023च्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या ज्या शेतीपिकांच्या नुकसानाने मदत दिली आहे, ज्यांना 2023 मध्ये पावसाळी हंगामामध्ये किंवा अतिवृष्टी पुरामुळे जर मदत भेटली असेल तर त्याच शेती पिकांच्या नुकसानीकरता या शासनाद्वारे पुन्हा मदत अनुदेय नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि खालचा सुद्धा एक पॉईंट वाचा, जी काही जास्तीत जास्त मदत आहे ती 3 हेक्टरपर्यंतच्या मर्यादित असणार आहे. आता ही मदत जी आहे ते शेतकऱ्यांना वाटायला सुरू होईल आणि वाटप झाल्यानंतर पाहू शकता लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात यावा असे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. तुमच्या जिल्ह्याची जी काही वेबसाईट असेल तिथे तुम्हाला याद्या सुद्धा बघायला भेटतील. आता कोणकोणते तालुके आहेत ते आपण जाणून घेणार आहे. तालुके पाहू शकता इथे. हा जी आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करायचा निधी तपशीलनुसार इथे दिलेला आहे. 2 हेक्टर मर्यादित, 3 हेक्टर मर्यादित अशा पद्धतीने हा दिलेला आहे. आता कोणकोणते जिल्हे आहेत, तर नाशिकमध्ये तालुके पहा, मालेगाव, सिन्नर, येवला. त्यानंतर धुळ्यामध्ये
शिंदखेडा, नंदुरबारमध्ये नंदुरबार, जळगावमध्ये चाळीसगाव, बुलढाणामध्ये बुलढाणा आणि लोणार, अमरावती विभाग झाला. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये भोकरदन, तसेच जालना, बदनापूर, अंबड, मठ्ठा. त्यानंतर बीडमध्ये वडवणी, धारूर, अंबाजोगाई, लातूर, धाराशिव, वाशी, धाराशिव, लोहार. पुण्यामध्ये पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर. सोलापूरमध्ये बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा. हे झालं सोलापूर. आता सातारामध्ये वाईन, खंडाळा. कोल्हापूरमध्ये हातकणंगले, गडहिंग्लज हे 2च आहेत. आणि सांगलीमध्ये शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज. अशा पद्धतीने हे 40 तालुके आहेत आणि त्यांचा निधी इथे दिलेला आहे. तुम्ही GR खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, डाउनलोड करून आपला निधी जो आहे तो पाहू शकता. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.